नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत खुसखुशीत अशी कोथिंबीरीची वडी. चला तर मग बघूयात. या इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण ओवा अर्धा चमचा, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा तीळ, जिरे, सोप टाकलेली आहे. यामध्येच आता आपण 1 मोठा चमचा तिखट, हळद, मीठ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घालत आहोत. हे सर्व मिश्रण हाताने कालवून घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप बेसन घातलेलं आहे आणि अर्धा कप किंवा अर्धा वाटी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जर तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर या इथे ज्वारीचं पीठ पण घेऊ शकता किंवा पोहे मिक्सरला बारीक वाटून ते तुम्ही घेऊ शकता. यामध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि आधी कोथिंबीरीच्या पाण्यामध्येच सुरुवातीला बघायचं की आपल्याला पाण्याची गरज लागेल की नाही. तर या इथे हे सर्व मिश्रण घेतल्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका आपल्याला देण्याची गरज वाटते. तर पाण्याचा शिपका इथे देऊन घेऊया आणि हे मिश्रण एक गोळा बनवून घेऊया छान. इथे आपला जो कोथिंबीरीच्या वडीचा गोळा आहे तो तयार आहे. बघू शकता या पद्धतीने तो झाला पाहिजे. फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही. तर हाताला तेल लावून आपण काय करायचं की याचे रोल बनवून घ्यायचे आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याचे रोल बनवायचे आहेत आणि कुकरमध्ये वाफेवरती किंवा स्टीमरमध्ये स्टीम करून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये वाफ आणत असताना साधारण 3 ते 4 शिट्ट्या याला काढावे लागतील. पूर्णपणे इथे गार करून घ्यायचे आहेत. गरम गरम कट केल्यास काय होतं की कोथिंबीरीच्या वड्यांच्या तुकड्या पडतात. तर हे पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आणि मगच याचे तुकडे कट करायचे आहेत, रोल कट करायचे आहेत. तर या इथे मी पूर्ण कट करून घेतलेले आहेत. आपण आता याला इथे शॅलो फ्राय करणार आहोत. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे, मोहरी, हिंग ह्याची फोडणी करणार आहोत. जर तुम्हाला ह्या तळायच्या असतील तर तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता, पण या इथे मी फक्त फ्राय करत आहे. यामुळे पण चव खूप सुंदर लागते. डीप फ्राय केल्यानंतर पण चव खूप छान येते, पण वरतून नंतर काळं तिखट फक्त बुरबुरायचं आहे, म्हणजे गरम मसाला. तर यामध्ये फोडणीमध्ये आता मी हिंग आणि तीळ घातलेली आहेत आणि आपण जे कट करून घेतलेल्या कोथिंबीरीच्या वड्या आहेत तर त्यामध्ये घालायच्या आहेत आणि छान परतून घ्यायच्या आहेत. परतत असताना यामध्ये गरम मसाला, थोडेसे तिखट हे सुद्धा घालायचे आहे. यामुळे चव खूप छान येते. आपण पीठ भिजवत असताना घातलेलेच आहेत, पण वरतून पुन्हा आपण एकदा तिखट आणि गरम मसाला घालायचा आहे. जर तुम्हाला गरम मसाला आवडत नसेल तर तो नाही वापरला इथे तरी चालेल, पण चव खूप सुंदर येते. डीप फ्राय केल्यानंतर पुन्हा गरम मसाला वरतून भुरभुरायचा आहे. तयार आहेत आपल्या खरपूस अशा कोथिंबीरीच्या वड्या. नक्की करून पहा. कशा झाल्या सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.